यांनी सुद्धा कालावधी 5000 वर्षाच्या अंतर्गतच ठेवली. काही तौलनिक अभ्यासू विचारवंत आहेत, त्यांनी भारतीय आणि ईसाई मत यांचे विचारवंत आहेत, त्यांनी काही मतांमध्ये सुधार करून भारतीय प्रभावाचं कालगणना आणले, ज्यामध्ये मॅक्स मुलर, आल्बर्ट वेबर आले, पण हे सुद्धा बदमाशच होते. परंतु सत्य स्वीकार करणाऱ्यामध्ये दोन नावं महत्त्वाचे आहेत. एक आहे शोपनहेगर आणि दुसरं आहे ते जॅकोलियाट, जे आंतरराष्ट्रीय स्तरावर जज म्हणून खूप गाजले आहेत. आणि ह्या जे चार पद्धती जे हटवादी विचारवंत आहेत ते म्हणतात बायबलच्या अनुसार फक्त 5000 वर्ष. जे अत्यंत लालची विचारवंत आहेत, ख्रिश्चनिटी रॉबर्ट क्लाईव्हपासून लॉर्ड मॅकॅलेपर्यंत, तौलनिक अभ्यासू विचारवंत जे आहेत मॅक्स मुलर, आल्बर्ट वेबर सारखे, आणि सत्य स्वीकारणारे आहेत जॅकोलियाट आणि शोपनहेगर सारखे. तर यानुसार आपण असं पाहिलं, याच्यावर एक माझं विशिष्ट पुस्तक आहे, इतिहास भारतीय दृष्टी नावाचं, जे कर्णावती अहमदाबाद इथून प्रसिद्ध झालं. ते कधी वाचण्याचा जर प्रयत्न केला तर आपल्याला खरे कालगणना लक्षात येईल. परंतु जर आपण असं पाहिलं की वैज्ञानिक दृष्टीनं आपण पाहिलं तर वैज्ञानिक दृष्टीनं आपण वेगवेगळे कालखंड मानतो. लोहयुग, लोहताम्रयुग, स्वर्णयुग वगैरे वगैरे असं करत, त्याच्या आधी प्रस्तरयुग, पूर्वप्रस्तरयुग वगैरे वगैरे. परंतु जर आपण पाहिलं, शास्त्रार्थ जर केला तर असं लक्षात येतं की कालगणना जी आहे ती अनादि आणि अनंत आहे. वेळ कधी निर्माण झाली, वेळ कधी संपणार, काळ कधी निर्माण झाला, कधी संपणार, याची कुणालाही माहिती नाही आहे. पण तरीसुद्धा असं आपण पाहूयात की जगाच्या कालगणनेमध्ये सगळ्यात छोटी कालगणना, सगळ्यात छोटा जो अंश आहे त्याला म्हणायचं त्रुटी. आणि त्रुटी काय आहे तर आपला निमेष आहे ना, निमेषाचा 1/3 भाग आहे, म्हणजे डोळ्याची पापणी लवतरी लवतेचा 3रा भाग म्हणजे त्रुटी. असं करत 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 क्षण, विपल, पल, घटी, मुहूर्त, दिवस, रात्र, सप्ताह, पक्ष, मास, वर्ष, युग, त्याच्यानंतर महायुग, आणि त्याच्यानंतरची कालगणनेमध्ये सगळ्यात मोठं जे आहे ते म्हणजे कल्प, ही कालगणना आपली आहे. आणि या कालगणनेमध्ये सुद्धा आपण असं पाहतो की वैदिक संकल्प जो आहे आपला ना, तत्सस्य ब्रह्मणगीच्या प्रहारदिवस नंतर अष्टाविंशतमे कलियुगे कली प्रथम चरणे एक वृंद 97 कोटी 49 लक्ष जे आपण म्हणतो, तर त्या कालगणनेनुसार आजच्या घडीला 1,97 कोटी वर्ष 49 लाख वर्ष पूर्ण झालेली आहेत. 1,97 कोटी 49 लाख वर्ष एवढे पूर्ण झालेले आहेत. मी ॲक्युरेट आकडा तुम्हाला लगेच सांगितलं. मग यात रामाचा नेमका कालावधी कधीचा म्हणायचा? ऐतिहासिक आणि प्राग ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे आपण असं म्हणतो की जे काही ग्रंथ नष्ट झाले त्या ग्रंथामध्ये आपल्या अनेक महापुरुषांचे इतिहास नष्ट झाले, पण यातील 2 महापुरुषांचे जे आपल्या नसानसामध्ये भिनलेले चरित्र आहेत, एक म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र आणि दुसरे योगेश्वर श्रीकृष्णचंद्र, या दोघांच्या चरित्राला कुणीही नष्ट करू शकलेलं नाही आहे. ते आपल्या रक्तामध्ये आलं आहे. आणि 2 महाकाव्य, श्रीमद वाल्मिकी रामायण आणि महाभारत, या 2 महाकाव्यांच्या आधारे ते आपल्यासमोर आलेलं आहे. श्रीमद दयानंदांनी सूर्यसिद्धांताच्या आधारे जी कालगणना केली त्यात सृष्टीसंवत म्हटलं. त्या सृष्टीसंवताचा मी आकडा आता सांगितलेला आहे. आपण यामध्ये न सांगता जाता आपण रामसेतूच्या घटनेचा उल्लेख करून रामाचा कालावधी ठरवण्याचा प्रयत्न करू. ब्रिटिशांच्या युगामध्ये यातायात सुकर झाल्याच्या उद्देशाने लंका आणि भारताच्या मध्ये एक रामसेतू तोडण्याचा प्रयत्नमध्ये झाला. रामसेतू तोडण्याचा प्रयत्न झाला, कारण रामसेतू आता त्या लोकांना तो अडसर ठरतोय. मग ती गोष्ट तिथली जनता, रामेश्वरम धनुष्कोडी जो भाग आहे तिथली जनता कोर्टामध्ये गेली ब्रिटिशांच्या विरुद्ध की हा आमचा ऐतिहासिक वारसा याला तोडायचा नाही आहे. आणि हळूहळू ब्रिटिश शासकाच्या अटॉर्नी जनरलने असे निवेदन केले की लंका विजयापासून वापस येत असताना
रामाने 17 लाख वर्षांपूर्वी हा रामसेतू बांधलेला आहे. किती वर्षांपूर्वी? 17 लाख. अर्थात रामाची ऐतिहासिकता 2976 पासून 17 लाख वर्षापूर्वीची पाश्चात्य लोक सुद्धा मानतात. आता रामाची जन्मकुंडली आपल्याकडे, रामाची जन्मकुंडली तसं पाहिलं तर आज जी कुंडली केली जाते ती ती कोणत्या आधारावर? ती पाश्चात्य युनानी, ज्याला आपण ग्रीक तत्त्वज्ञान म्हणतो, ग्रीक तत्त्वज्ञानाच्या राशीनुसार केली जाते. परंतु आपल्या राशी नाही आहेत, आपल्या आहेत नक्षत्र. रामाचा जन्म अभुक्त मूळ नक्षत्रावर झालेला आहे. आणि अभुक्त मूळ नक्षत्रावर असं म्हटलं जातं, रामायणाच्या बालकांडातील सर्ग 18 श्लोक क्रमांक 8 आणि 9 मध्ये रामाच्या जन्माची तिथी ॲक्युरेट सांगितलेली आहे. ततो यज्ञ समाप्ते तु ऋतूनां तु समुच्चयः ततश्च द्वादशे मासे चैत्रे नावमिके तिथो, म्हणजे नवमी तिथी, चैत्र मास नवमी तिथी, नक्षत्रे आदिते दैवतिथेश्च संस्थेषु पंचषु गृहेषु कर्कटे लग्ने वाक्यता बिंदुना सह पुण्ये जातस्तु भरतौ मीन लग्ने प्रसन्नधीः सार्पे जातो तु सौमित्रे, म्हणजे भरतानंतर लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांचा सुद्धा जन्म नेमक्या किती वेळाला झाला याचा संदर्भ श्रीमद वाल्मिकी रामायण मूल मात्र पृष्ठ क्रमांक गीता प्रेस गोरखपूरच्या श्लोकानुसार विक्रमी संवत 2050च्या तृतीय पत्रामध्ये सांगितल्यानुसार ही रामाची जन्मकुंडली आहे. आणि अयोध्यापती सम्राट दशरथ महाराज निसंतान असल्यामुळं त्यांना एक मुलगी होती शांता नावाची, परंतु राज्य चालवण्यासाठी मुलगा हवा म्हणून त्यांनी पुत्रक्रामेष्टी यज्ञ शृंगी ऋषीकडून करून घेतला. आणि चांद्राच्या 12व्या महिन्यामध्ये, चांद्रमासाच्या 12व्या महिन्यामधल्या 6व्या ऋतूमध्ये चैत्र नवमी तिथीला रामाचा जन्म झाला. त्यावेळी आकाशामध्ये ग्रहस्थान कसे कसे होते याची ही कुंडली आहे. या श्लोकाच्या वर्णनानुसार 5 ग्रह उच्चस्थान अर्थात 1 रवी मेष राशीमध्ये, 2 शुक्र मीन राशीमध्ये, 3 मंगळ मकर राशीमध्ये, 4 गुरु कर्क राशीमध्ये, 5 शनी तुळा राशीमध्ये आणि चंद्र कर्क राशीमध्ये होता, त्यालाच लग्न राशी म्हणतात. बुध रवी बरोबर म्हणजे सूर्याबरोबर पुढे किंवा मागे एका राशीमध्ये असतो. गणिताच्या आधारेही वृषभ राशी येते. या आधारे महान विद्वान ज्योतिषी आचार्य बाळशास्त्रीजींनी कालगणना केल्यानंतर चतुर्युगीच्या गणितानुसार रामचंद्रांचा जन्म निश्चित होतो. याचा आधार घेऊन चैत्र शुद्ध नवमी तिथी विक्रमी संवत 2082 अर्थात शालिवाहन शक 1948 तिथी 26 मार्च 2026 गुरुवारी राम जयंतीला 1,85,56,126 वर्ष रामाला पूर्ण झाली. किती? 1,85,58,126वी रामाची जयंती आहे. यावर विचार केल्यानंतर आणि ज्योतिषविषयक उपयुक्तता समजल्यानंतर समजून आपण दरवर्षी रामाची जयंती साजरी करावी. मग काही जण रामाला 7,000 वर्ष मानतात, कोणी 17 लाख मानतात, परंतु ॲक्युरेट रामाची जयंतीचं वर्ष आहे. पुन्हा एकदा सांगतो, 1,58,126 वर्ष ही स्वामी दयानंद सरस्वतींच्या कालगणनेनुसार आहे, ज्याला आपण सृष्टी संवताची कालगणना म्हणतो. आता महत्त्वाची गोष्ट आहे की आज जे ज्योतिषाच्या नावाखाली चालतंय त्याला फलज्योतिष म्हणतो. फलज्योतिषाला दयानंदांनी नाकारलेला आहे. सूर्य सिद्धांतयुक्त सिद्धांत ज्योतिषाला दयानंदांनी स्वीकार केला आहे. परंतु ही कुंडली जी आहे रामाची, ही कुंडलीच्या कालगणनेची एक गणना आपण